बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी हा महायोग पेटे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांचे केले स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जोदाय कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार मस्तक हे पायावरी यवर करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू अगदी तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर तिलांजली अर्पण करणारे देहूचे महान असणारे संत जगदमान्य असणारे जगद्गुरु तुकोबर आहे आणि माझ्या तुकोबरांचा गोड असणारा चार चरणांचा मला असं वाटतं काल्याच्या प्रकरणातील अगदी जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला असणारा सुंदर असणारा चार चरणाचा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग हा
हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं तुकोबारायांचा आहे. जवळजवळ मला असं वाटतं या धर्म मंडपामध्ये बसलेला असा एकही व्यक्ती नसेल गुरुजी की त्यांचा हा अभंग पाठ नाही. बरोबर, सर्वांच्याच पाठी महाराज. मी सांगत असतो बसलेल्या मंडळींचं सोडून द्या, पण जो व्यक्ती किमान परमार्थामध्ये जीवन जगतो महाराज त्यांचा कोय ना अभंग पाठ आहे. पाठ जरी नसला तरी परमार्थिक व्यक्तीचा हा अभंग कानपाठ का होईना आहे. आणि जर एखाद्या परमार्थिक व्यक्तीचा हा अभंग कानपाठ जर नसेल तर असं समजा तो या महाराष्ट्रामधला हा. मला असं वाटतं आपली जी भूमी महाराज, भूमी काही साधारण नाही, संतांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी महाराज. अगदी मला असं वाटतं सर्वांच्या पाठांतरातला असणारा गोड असणारा 4 चरणाचा अभंग महाराज वर्णन करतात. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची होईना अपेक्षा आहे, पण मला असं वाटतं या भूतलावर या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या जीवाला फक्त आणि फक्त सुखाची अपेक्षा आहे महाराज. असं कोणालाच वाटत नाही मजा लागी दुःख व्हावे, असं कोणालाच वाटत नाही. आपल्या पदरामध्ये दुःख पडावं, आपल्या वाट्याला दुःख यावं, आपलं जीवन दुःखाला कारणीभूत ठरावं असं कोणत्याच व्यक्तीला वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं खऱ्या सुखाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त व्हावी. पण महाराज वर्णन करतात ज्या मार्गाने आपल्याला सुख प्राप्त होणार आहे त्या मार्गाने न जाता आपला मार्ग चुकला, त्यामुळे काय झालं तर आपलं जीवन दुःखाला कारणीभूत ठरलं. नको असणाऱ्या गोष्टीमध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला. महाराज वर्णन करतात सुखाचा जर विचार केला तर सांसारिक भोगामध्ये सुद्धा सुख आहे महाराज, विषयामध्ये सुद्धा सुख आहे. पण विषयाचं सुख कसं आहे? विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचं सुख कसं आहे? जसं बैलाच्या शिंगाला लावलेलं बेगड आहे महाराज, काही कालावधीपर्यंतच ते मर्यादित असते. एकदा का पोळा फुटला, पोळा संपला तर ते बेगड सुद्धा नाहीच होतं. बरोबर, तसंच विषयाचं सुख आहे महाराज. जोपर्यंत इंद्रिय चांगले, जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंतच आपण विषयाचं सुख भोगू शकतो. महाराज वर्णन करतात एकदा का इंद्रिय मावळले आला बागुला, एकदा का इंद्रियाने रामराम केला तर आपण विषयाचं सुख भोगू शकत नाही. त्याच पद्धतीने महाराज वर्णन करतात ज्या दिवशी तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल आपल्या आयुष्यात एकच करा. काय करा? आपुला तो एक देव करून घ्यावा. त्या भगवंताला आपलंसं करा. आणि देवाला आपलंसं कोणी केलं तर गोकुळवासियांनी केलं महाराज. महाराज वर्णन करतात ज्या दिवशी तो परमात्मा आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झाला, मला असं वाटतं विषयाचं जे सुख आहे ते कसं आहे? महाराज वर्णन करतात नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? एकदा का तो परमात्मा ते सुख आपल्या आयुष्यात प्राप्त झालं तर मला असं वाटतं हे जे विषयाचं सुख आहे, विषयाचे सुख मला असं वाटतं की बापुडे ते क्षीण. महाराज वर्णन करतात विषयाचे सुख जे महाराज ते त्या ठिकाणी क्षीण वाटू लागतं. म्हणून मला असं वाटतं की नको असणाऱ्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. ज्या गोष्टीमध्ये खरा आनंद, खरं सुख आहे, आणि मला असं वाटतं खरं सुख म्हणण्यापेक्षा आनंद म्हणण्यापेक्षा तो परमात्मा सुख आहे महाराज. सुखरूप आहेसा तुझा कोणी सांगा. महाराज वर्णन करतात तो परमात्मा आणि सुख वेगळं नाही महाराज, तर तो देवच सुख आहे. आणि ज्या दिवशी तो परमात्मा ते सुख आपल्या आयुष्यात प्राप्त होईल त्या दिवशी खऱ्या आनंदाची, खऱ्या सुखाची अनुभूती अंतःकरणामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि तोच आनंद, तेच सुख गोकुळाशी जीवनामध्ये प्राप्त झालं. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे जर त्या ठिकाणी महाराज एखाद्या राजा महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घरामध्ये जर कुठला सुखाचा प्रसंग असेल तर त्या सुखाच्या प्रसंगामध्ये पूर्ण प्रजा, पूर्ण त्या ठिकाणी राज्य त्या ठिकाणी सहभागी व्हायचं महाराज. कारण का तर पूर्वीचे राजे महाराजे हे समाजाचा विचार करणारे होते महाराज. बरोबर आहे का? पूर्वीचे राजे महाराजे जे राज्य करणारे होते ते त्या ठिकाणी महाराज समाजाला त्या ठिकाणी अगदी परिवारासारखं सांभाळत होते. आताचे राजे महाराजे सोडून द्या महाराज, बरं का. आणि आता महाराष्ट्रावर काय वातावरण आहे मी सांगत असतो. शेतकरी सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये महाराज, खूप अवघड प्रसंग आहे. आम्ही ज्या रुटीननं आलो ना बाबा, आम्ही बघितलं शेतकऱ्यांचे, आम्ही त्या ठिकाणी हाल बघितले महाराज. खरोखर आज मला असं वाटतं सर्वात मोठं संकट खऱ्या अर्थाने मला असं वाटतं सगळ्यात अवघड दिवाळी यावर्षी कोणाची गेली असेल तर ती शेतकऱ्याची गेलेली महाराज. खूप अवघड प्रसंग आहे. बीड जिल्ह्यामध्ये आता येत्या वेळेस बघितलं आम्ही तर नदीच्या कडचे जे पूल आहे महाराज, त्या पुलापासून 4.5 ते 5 एकर पर्यंत शेतीच वाहून गेली शेतकऱ्याची. 3.5 नाही, तुम्ही 10 लाख रुपये जर त्याला नुकसान भरपाई दिली तर त्याच्या आयुष्यात ती कमाई होऊ शकत नाही महाराजात. हे शेतकऱ्याचं दुःख आहे महाराज. म्हणून मी सांगत असतो मला असं वाटतं की पूर्वीचे राजे महाराजे हे समाजाचा विचार करणारे होते, राज्याचा विचार करणारे होते, म्हणून प्रजा सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी व्हायची. महाराज वर्णन करतात की नंद राजाच्या घरी अगदी बहुत कालावधी नंतर नव्हे बहुत कालानंतर अगदी मला असं वाटतं खरा आनंद, खरं सुख त्यांच्या आयुष्यात त्यांना प्राप्त झालं. म्हणजे वयाच्या सरते शेवटी संतान प्राप्ती झाली, भगवान परमात्मा अवताराला आली. आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंद राजाच्या घरी प्रगट झाले, अवताराला आले, महाराज वर्णन करतात नंद राजाच्या जीवनात तर आनंद प्राप्त झालाच, पण मला असं वाटतं सर्व गोकुळवासियांच्या जीवनात सुद्धा आनंद प्राप्त झाला. किती आनंद प्राप्त झाला महाराज त्या आनंदाचं वर्णन करतात की ज्या वेळेला परमात्मा प्रगट झाले, अवताराला आले,
एवढा आनंद गोकुळवासियांच्या जीवनात प्राप्त झाला की त्यांच्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, पण कधी बाळकृष्ण नंदा घरी आनंद कोणाकोणाला झाला. महाराज वर्णन करतात, लहान लेकरापासून लहानापासून तर ज्येष्ठापर्यंत आनंदल्या नर नारी. नर असेल नारी असेल, अगदी गवळणी असेल, गोपाळ असेल, गवळी असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेवढाच आनंद प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल. बरं महाराज, गोकुळवासियांच्या जीवनात आनंद प्राप्त झाला. मग आनंद व्यक्त करण्याचं काहीतरी साधन बघा तुम्ही. महाराज काही दिवसापूर्वी मला असं वाटतं भगवान प्रभू रामचंद्रांचं सिंहासनावर त्या ठिकाणी महाराज आगमन झालं बरं का. देव त्या ठिकाणी सिंहासनावर विराजमान झाले. महाराज वर्णन करतात 22 जानेवारी दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं मला असं वाटतं मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. 22 जानेवारी हा दिवस आपल्या कुसूर गावाने सुद्धा साजरा केला असेल बरोबर. 22 जानेवारी हा दिवस आपल्या कुसूर गावाने साजरा केला. फलटण तालुका म्हणा, सातारा जिल्हा म्हणा, महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्र नव्हे मी सांगत असतं संपूर्ण जगाने 22 जानेवारी हा दिवस साजरा केला. कशा पद्धतीने साजरा केला? ज्या वेळेला बहुत कालावधीनंतर माझे भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावर त्या ठिकाणी आरूढ झाले, आपण त्या ठिकाणी महाराज आपल्या पद्धतीने आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक हिंदूच्या दारासमोर त्या ठिकाणी रांगोळी, सडा समर्ज नवे नवे अगदी घराला तोरणं बांधण्यात आली. महाराज वर्णन करतात घरासमोर गुढी उभारण्यात आली. ज्यांना कथा करता येत होती, कीर्तन करता येत होती, ज्यांना गायन करतायत, भजन करतायत, मला असं वाटतं आपापल्या पद्धतीने भगवंताला आकळण्याचं कार्य केलं, तो प्रयत्न केला. त्याच पद्धतीचा आनंद, त्याच पद्धतीचा उत्सव गोकुळामध्ये सुद्धा साजरा झाला. ज्या वेळेला देव त्या ठिकाणी जन्माला आले, भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, कशा पद्धतीने आनंद साजरा केला तर गुढी या तोरणे आणि करीती कथा गाती गाणे विठ्ठल. परमात्मा आहे तरी कसा. महाराज वर्णन करतात त्या भगवंताकडे बघितल्याच्या नंतर बघत राहावं, पाहत राहावं, मनाला मोहून घेणारा तो परमात्मा पाहिलिया वेध लावी आणि बैशी जीवी जडोनी. महाराज वर्णन करतात देवाकडे पाहिल्याच्या नंतर पाहत राहावं, बघत राहावं, एवढा मनमोहक असणारा तो परमात्मा आहे आणि अंतकरणाला चित्ताला वेधून घेणारा तो परमात्मा आहे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. महाराज पुढे वेळ जरी कमी पडला, अपूर्ण पडला तरी वक्त्याचं कर्तव्य असतं महाराज सरळ सरळ का म्हणा अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा. आणि वरून राजाची आपल्यावर कृपा आहे महाराज बरं का. आता काहीच ते वरूनच कृपा आहे महाराज त्याची बरं का, आहे का. आणि आता कशाचं कोणतंच संतुलन नाही राहिलेलं गुरुजी बरं का, कोणतंच संतुलन नाही. आता उन्हाळा कधी ते पण मेळ लागत नाही महाराज, पावसाळा कधी त्याचा मेळ लागत नाही. अवघड परिस्थिती निर्माण झालेली. ऐका, गोड असणार आपलं हे आयोजन नियोजन, सुंदर असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, नाम यज्ञ सोहळा कोणत्या कारणाने कोणत्या निमित्ताने चालू सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं सांगणं हे आद्य कर्तव्य असतं. म्हणून सालाबाद प्रमाणे अगदी याही वर्षी थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह अगदी कोणत्या निमित्ताने कोणत्या कारणाने चालू सर्वांना ज्ञात आहे. अगदी सुंदर असणारी पुण्य पावन ही भूमी, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. विश्व माऊली ज्ञानोबराय असेल, जगद्गुरु तुकोबराय असेल, या महात्म्यांचे पदस्पर्श आपल्या भूमीला लागतात. खरोखर आपण भाग्यवान आहोत. वैकुंठवासी हरिभक्तपरायण अकबर आबा कुशीकर महाराज यांच्या प्रेरणेने, तसेच वैकुंठवासी हरिभक्तपरायण दादासाहेब दगडू नरोटे यांच्या आशीर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल. अगदी मला असं वाटतं प्रतिवर्षीप्रमाणे 43 वर्षाची ही परंपरा आहे बरोबर. 43 वर्षाची ही परंपरा अविरतपणे आपल्या सर्व गावकरी मंडळींनी चालू ठेवली. खरोखर गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी बरं का. अगदी मला असं वाटतं सुंदर असणारे हे आयोजन नियोजन, त्यामध्ये व्यासपीठ नेतृत्व हरिभक्तपरायण अनिकेतजी महाराज ठोंबरे आळंदी महाराजांना सुद्धा वंदन करतो. अनिकेत बाबा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. आणि मला असं वाटतं आपल्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेली ही सर्वच दिग्गज मंडळी महाराज आता कोणाकोणाचं नाव घेणार, एकाहुनी बळी रे. अगदी मला असं वाटतं वारकरी संप्रदायाची हिरत नाही महाराज, यांच्याबद्दल आपण काय वर्णन करणार. मला असं वाटतं यांच्याबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो महाराज हे जातवान वारकरी. आता तुम्ही म्हणसाल हा कोणता शब्द आहे, आमचं मराठवाड्यातला सांगतो बरं का. जातवान म्हणजे हाडाचा वारकरी, मनाचं बोलत नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. महाराज वर्णन करतात
हा जातवान म्हणजे हाडाचे वारकरी. मी सांगत असतो यांच्या जीवनात हरिपाठाचा संबंध येतो, कीर्तनाचा संबंध येतो आणि काकड्याचा संबंध येतो. नाहीतर आता हरिपाठन काकडा बघायला मिळत नाही गुरुजी. आता कीर्तन एक कीर्तन कीर्तन दोन्ही. हा अगदी मला असं वाटतं आपल्या इकडे सकाळी काकडा सुरू झाला की सगळे सकाळी तिकडे गोदडी हॉस्पिटलमध्ये वाकडे उंबसते महाराज. आता काकडा बघायला मिळत नाही इकडे. तुमच्याकडे काय म्हणते, गोदडी दमकोंडी म्हणते का गोदडीच म्हणते? हा तेच एकच आहे बरं का, अंतर भरपूर आहे महाराज. पण मला असं वाटतं हे सर्व वारकरी संप्रदायातले दिग्गज आहे महाराज, यांच्याबद्दल आपण काय वर्णन करणार. मला असं वाटतं की अगदी वारकरी साधनेने किंवा वारकरी परंपरेने परिपूर्ण असलेलं हे सर्व वारकऱ्यांचं जीवन आहे महाराज. माझ्यासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. अगदी गोड असणारी पहिली चाल आपण ज्यांच्या मुखातून श्रवण केली, भजन सम्राट भजन गंधर्व अगदी महाराष्ट्राचे गान कोकिळा वारकरी वैभव असणारे आदरणीय आमचे संतोषजी महाराज माने गुरुजी. बरोबर आमच्या माने गुरुजींना सुद्धा वंदन करतो बरं का, धन्यवाद देतो. जोरदार टाळ्या वाजवा ना. हां शेवटचं कीर्तन आहे महाराज, एवढं जीवर आल्यासारख्या टाळ्यात काय वाजून फायदा. हां सर्वांनी अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे माने गुरुजी असतील त्याच पद्धतीने भजन सम्राट भजन गंधर्व वारकरी वैभव असणारे आदरणीय आमचे पुंडलिक महाराज मिराशे गुरुजी. आमच्या मिराशे बाबांना सुद्धा अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. त्याच पद्धतीने भजन सम्राट भजन गंधर्व आदरणीय बाळकृष्ण महाराज शिंदे असतील, महाराजांना सुद्धा वंदन करतो. तसेच माऊली भजनी मंडळी असतील कुसूर, शंभू शिंदे तन्मय शिंदे गोपीचंद शिंदे सुजल शिंदे सगळी भावकीची महाराज आपली बरं का. अगदी मला असं वाटतं हे सर्व त्या ठिकाणी मंडळी सर्वांना अगदी अंतकरणापासून वंदन करतो. गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे, गोड असणारा ज्यांचा हात आहे, मृदंग सम्राट मृदंग अलंकार. आणि गुरुजी आपले होठ बोलतात पण महाराजांची बोट बोलतात बरं का. हे सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मी सांगत असतो अहो सकाळच्या 3 वाजता उठावं लागतं, इंद्रायणीच्या घाटावर बोट फुटेपर्यंत रियाज करावा लागतो, तेव्हा कुठं आपल्यावर माऊली ज्ञानोबरांची कृपा होती महाराज. बसून घ्या बसून घ्या, तुमचे मनोगत व्यक्त करेल मी पण. बसून घ्या आता. हा पाय पडायचं का? विठाल विठाल भोळे भाविक हे जुनाट चांगले महाराज. आणि हीच भक्ती आवडती बरं का देवाला. आता बघा तुम्ही महाराज एखादोष कीर्तनामध्ये जर एखादं काही आपल्याला आवडलं, आता विशाल महाराज खुलेचा पिंगळा सगळा महाराष्ट्रभर गाजला. आणि मी सांगत असतो महाराज नाचलं पाहिजे, देवाच्या भजनावर नाचलं पाहिजे. नाचत असताना मला असं वाटतं बाबा अशा साधकाला नाचताना लाज वाटत नाही बरं का. तुम्हाला खाली बसलेल्या लोकांना नाचू वाटतं कधी कधी कीर्तनात, पण आपल्याला लाज वाटते महाराज. बरोबर आहे का? हां आपल्याला मोठेपणाची लाज वाटते, आपल्याला थोडा ते का अंतकरणामध्ये असतं महाराज. पण इथं कुठल्याही प्रकारचं देहभान नसतं बरं का. आणि ही साधक अवस्था मला असं वाटतं ही वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून महाराज ऐका, गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे, गोड असणारा ज्यांचा हात आहे, आदरणीय आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार. अगदी मला असं वाटतं की महाराष्ट्राचं वैभव असणारे आदरणीय आमचे माऊली महाराज. माऊली महाराजांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. तसेच मृदंग सम्राट मृदंग अलंकार महाराष्ट्राचे त्या ठिकाणी मला असं वाटतं वैभव असणारे आदरणीय आमचे भानुदास महाराज नरुटे अनिकेत महाराज मोरे. आमच्या अनिकेत बाबांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो बरं का. ते पत्रिकेत नाव टाकलेले गुरुजी. आता आपली पहिलीच भेट आहे आदरणीय आमचे अनिकेत महाराज. त्याच पद्धतीने विनेकरी बाबा जगन्नाथ महाराज नरोटे असतील, ग्रामस्थ मंडळ कुसूर, तसेच हार्मोनियम वादक आदरणीय आमचे श्री हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज नरोटे, दिलीप महाराज नरोटे, मधुकर महाराज शिंदे चोपदार, आदरणीय आमच्या वास्कर फडाचे अगदी मला असं वाटतं परंपरेचे चोपदार आहे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण सुरेश महाराज जाधव तरडगाव. आमच्या सुरेश महाराजांना सुद्धा वंदन करतो. तसेच विना समस्त ग्रामस्थ मंडळी बरं का, सर्वांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो. आणि आज आवर्जून ज्यांनी आज कीर्तनाचं यजमानत्व मला असं वाटतं कीर्तनाची त्या ठिकाणी नारळाची सेवा ज्यांनी घेतलेली आहे, काल्याचे मानधन दाते श्री रमेश हरिश्चंद्र कोळपे तहसीलदार, श्री राहुल दादासो नरुटे, श्री लक्ष्मण विठोबा सूळ, श्री मच्छिंद्र किसन करे, श्री तानाजी नाना नरुटे, श्री शेखर रामदास नरुटे, श्री निलेश किसन मदने, श्री महेश कांतीलाल वटकर, श्री योगेश दादासो पडळकर. या सर्व भाविकांचा अगदी अंतकरणापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या सर्व दात्यांकरता सुद्धा एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. या सर्व दात्यांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो बरं का. आणि गोड असणाऱ्या ज्यांचे मला स्वतः आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात, सुंदर असणारे साऊंड सिस्टम, आमच्या साऊंड सिस्टमवाल्या दादांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद बरं का. सुंदर साऊंड सिस्टम महाराज, बघायचं काम नाही. अगदी मला असं वाटतं ज्यांनी आम्हाला वेळोवेळी संपर्क केला, ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथं येण्याचा योग आला, आदरणीय आपल्याच गावाचे आपल्याच भूमीचे भूमिपुत्र आदरणीय आमचे मला असं वाटतं बापूराव महाराज. बरोबर आमचे बापूराव महाराज डोंबाळे. अगदी मला असं वाटतं आमच्या बापूराव महाराजांना सुद्धा अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणारे कीर्तनाची शूटिंग
ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते नवे नवे अगदी 2-3 दिवसाच्या अंतरावर आपल्याला हे कीर्तन यूट्यूबवर बघायला मिळेल बरं का. बाळू मामाच्या नावानं चांग बोल या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ मिळतील, सर्वांनी जाऊन बघा. अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे गौरव कुलाळ पाटील, अगदी मला असं वाटतं यांची सुंदर असणार त्या ठिकाणी शूटिंग सुद्धा आज त्या ठिकाणी चालू आहे. त्यांना सुद्धा पाटलाला सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी बरं का. माझ्या समोर आलेले लक्ष्मण महाराज असतील, अगदी मला असं वाटतं बहुसंख्येने आमच्या माता माऊल्या असतील, इकडे पुरुष मंडळी असतील. आणि ही भूमी साधारण नाही महाराज, मी अगोदर सांगितलं. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला गुरुजी माऊली, तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या भूमीबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो, ऐका बसलेली मंडळी, जेवढे संत जेवढे महात्मे जगामध्ये जन्माला आले नाही तेवढे एकट्या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले. बरोबर, त्याच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल महाराज. जेवढे संत जेवढे महात्मे भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा माझा जन्म ज्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाला त्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये सर्वात जास्त संत जन्माला आलेले बरं का. मी मनाचं बोलत नाही, सांगतो ऐका. मला असं वाटतं जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारांचा जन्म आपेगाव नगरीमध्ये झालेला आहे. बरोबर, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. निवृत्ती दादा असेल, सोपान काका असेल, आदिशक्ती मुक्ताबाई असेल, नव्हे त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथबाबांचा जन्म झालेला आहे. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे, संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे, संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी सांगत असतो जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ नावाचं क्षेत्र आहे, संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. आणि आपली ही पश्चिम महाराष्ट्राची भूमी काही साधारण नाही महाराज. आपल्या भूमीबद्दल सुद्धा वर्णन करावं तेवढं कमी. कारण का तर मला असं वाटतं की विश्व माऊली ज्ञानोबारांचा जन्म जरी मराठवाड्याच्या भूमीमध्ये झालेला आहे तर ज्ञानोबारांच्या त्या ठिकाणी मला असं वाटतं कर्मभूमी नवे ज्ञानोबारांचं त्या ठिकाणी वास्तव्य ज्या भूमीला लाभलेलं आहे अशी असणारी ही आळंदी क्षेत्र असेल, पंढरपूर क्षेत्र असेल. आणि मला असं वाटतं की हा पालखी महामार्ग ज्या मार्गाने त्या ठिकाणी ज्ञानोबा त्या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीला जातात अशा असणारे त्या ठिकाणी ज्ञानोबारांचे पदस्पर्श आपल्या भूमीला त्या ठिकाणी दरवर्षी लागतात. हे आपण त्या ठिकाणी भाग्यवान माणसं आहोत. आणि म्हणून तर म्हणावं लागतं महाराज, पुण्य पावन संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला म्हणूनच म्हणावं लागतं. ऐका, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा पुण्य पावन कुळामध्ये पुण्य पावन भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे. ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी म्हणून सर्वांच्या चरणावर अगदी मनोभावे वंदन करतो. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल मुखाने भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची, राहिलेल्या अल्पशे वेळेमध्ये 12:30चा टायमिंग दिलेला आहे. बरोबर, अगदी 12:30च्या आतमध्ये आपण कीर्तन सेवेला पूर्णविराम त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. अगदी मला असं वाटतं गोड असणारी ही काल्याची कीर्तन रूपी सेवा, मला असं वाटतं या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने सर्व संत मायबापांचं मला दर्शन घडलं बरं का. फक्त आजूबाजूला जी त्या ठिकाणी तरुण मित्रमंडळ उभा आहे, तुम्हाला जर खाली बसता आला तर बसून घ्या, आणि नाही बसता आला तर कमीत कमी पायातले चपल बोट बाहेर काढा बरं का. सर्वांना विनंती, विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर ज्या गोष्टीमध्ये खरं सुख महाराज म्हणतात आहे त्या गोष्टीकडे आपण न जाता नको असणाऱ्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण कशामध्ये महाराज वर्णन करतात, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून किंवा वाढावे संतान, धन प्राप्ती व्हावी, पुत्र प्राप्ती व्हावी, नवे संतान प्राप्ती व्हावी, बायको मिळावी, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला प्राप्त झाल्या. आपण त्या ठिकाणी महाराज त्याला सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज वर्णन करतात, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, धन प्राप्त झालं त्याला सुखी समजता येणार नाही. हा, बायको मिळाली,
महाराज वर्णन करतात पुत्र प्राप्ती झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात प्राप्त झाल्या, त्याला खरा भाग्यवान खरा सुखी समजता येणार नाही। हा कारण का, कारण धनाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की रावणा एवढा श्रीमंत या जगात कोणीच झाला नाही। महाराज बसलेली मंडळी कल्पना करा, रावणाची श्रीमंती किती होती महाराज। लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत तसे संख्या जैशी तैशी, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे, विटेबंदी कोटी घरे जेथे, काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी। महाराज वर्णन करतात रावणाच्या राज्यामध्ये 7 कोटी घरं ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती। महाराज किती, 7 कोटी घरं। बसलेली मंडळी कल्पना करा, रावणाच्या राज्यामध्ये 7 कोटी घरं ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती, पण एवढी संपत्ती रावणाची असून सुद्धा महाराज वर्णन करतात रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही। महाराज वर्णन करतात रावणाची एवढी संपत्ती होती, एवढं ऐश्वर्य होतं, पण रावणाचं एक सुद्धा स्वप्न पूर्णत्वाला गेलं नाही। महाराज रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही। मी सांगत असतो रावणाची एवढी संपत्ती असून सुद्धा रावण त्या ठिकाणी कवडी सोबत नेऊ शकला नाही, मग तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले महाराज। हा आपला जो आहेच काय, एक शंभरी बायकून 2 चिपडे लेकरं, ह्याच्या पलीकडे आपल्या संसाराचा विस्तारच नाही महाराज। बाबा ह्याच्या पलीकडे आपल्या धनाचा विस्तार नाही महाराज, आपल्या धनाचं काय घेऊन बसले महाराज। मी सांगत असतो धनाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराजांनी आणखी प्रमाण खर्च केलेले। धन कसं आहे, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान, किंवा तुका म्हणे धन आणि धनासाठी मन बोली संग खोटाच्या मन बोली संग खोटाच्या खोटा त्याचा महाराजांनी प्रमाण दिलं। मला असं वाटतं कितीही धन प्राप्त झालं तरी आयुष्यात सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून भाग्य तरी नव्हे धन। त्याच्या पुढेही महाराजांनी वर्णन केलेलं आहे दारा, दारा म्हणजे बायको। आता बायको हा विषय खूप मोठा झालेला आहे महाराज बरं का, जवळपास संपुष्टातच आलेला आहे बाबा बरं का। आता लग्न हा शब्द जरी कानावर पडला तरी समाधान आहे आत्ताच्या काळात। हा ते व्हायचं सोडून द्या महाराज, होईल ना होईल हे सांगता येत नाही। आणि मी सांगत असतो आता जर आपण महाराष्ट्राचा सर्वे केला, प्रत्येक खेड्यापाड्याचा जर सर्वे केला तर प्रत्येक गावात बाबा किमान 1 ट्रक भरून तरी नवरदेव निघतील।
आहे की नाही? हे प्रत्येक गावातलं आहे महाराज बरं का, तुमचंच नाही आमच्याकडचं सुद्धा तेच आहे महाराज. आणि मी मनाचं बोलत नाही, हे कशामुळे झालेलं आहे, आपण केलेलं पाप आहे महाराज. कोरोनाच्या अगोदर त्या बीड जिल्ह्यामध्ये मुलींचे गर्भ खाण्यासाठी कुत्रे सुद्धा पाळले होते महाराज. हे डोळ्यासमोर घडलेलं पाप आहे बरं का. हे आपण केलेलं पाप आहे ते आज आपल्या डोळ्याने भोगायला मिळतं. आपल्याला महाराज वर्णन करतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले. म्हणून मला असं वाटतं बायको प्राप्त झाली त्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी भाग्यवान समजता येणार नाही. त्याच्या पुढेही महाराजांनी वर्णन केलेले, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. मला असं वाटतं संतान प्राप्ती झाली, मुलगा प्राप्त झाला, त्याला सुद्धा भाग्यवान समजता येणार नाही. हा, वंशाला दिवा पाहिजे, पितरांची शांती होण्याकरता पुत्र पाहिजे, पण झालाच नाही तर कुठल्याही प्रकारचं दुःख व्यक्त न करता असं समजावं त्या भैरोबाची आपल्यावर कृपा आहे, त्या भगवंताची आपल्यावर कृपा आहे, त्या ज्ञानोबारांची आपल्यावर कृपा आहे. माऊलींना आपल्या हातून काहीतरी कार्य करून घ्यायचंय. देश सेवा, धर्म सेवा, परमार्थ काहीतरी सेवा त्या भगवंताला आपल्या हातून करून घ्यायची. म्हणून त्या देवाने आपल्याला त्या ठिकाणी निपुत्रिक ठेवलं असा मनामध्ये विचार करावा आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य हे भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. पण मला असं वाटतं लेकर जर झाले नाही तर लोक नको ते कुठं नाही करते महाराज बरं का. आणि पहिली गोष्ट, आमचा वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेचा बाजार नाही महाराज बरं का. 900 कन्यापुत्र होती, हे तुकोबारांचं प्रमाण आहे महाराज. हा, एखाद्याकडून नारळ अंगारा अगरबत्ती जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी महाराज संतान प्राप्त होईल, हे डोक्यातून काढून टाका महाराज बरं का. सांगत असतो वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेच्या 100% विरोधात आहे. मला असं वाटतं धन प्राप्ती झाली, पुत्र प्राप्ती झाली, बायको मिळाली, या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी भाग्यवान समजता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात प्राप्त झाल्या म्हणजे सुखाची प्राप्ती होईल असं सांगता येत नाही. म्हणून महाराज वर्णन करतात, जोपर्यंत देवाने त्या ठिकाणी सुंदर असणारा हा नरदेह दिला, जोपर्यंत आपल्या त्या ठिकाणी शरीरामध्ये महाराज प्राण आहे, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत देवाचं भजन करा महाराज. कारण आयुष्यामध्ये भजनाशिवाय दुसरं काही शिल्लक नाही महाराज बरं का. मला असं वाटतं काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे येथे भजन प्रमाण. महाराज वर्णन करतात आयुष्याच्या सरते शेवटी फक्त आणि फक्त भजनच शिल्लक राहणार आहे. आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण महाराज आपण बघतो ते वृंदावनमध्ये त्या ठिकाणी प्रेमानंद महाराज आहे बघा तुम्ही. दोन्ही किडण्या गेलेले महाराज, त्यांच्या दोन्ही किडण्या फेल आहे. पण मला असं वाटतं आयुष्यामध्ये 24 तास त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी फक्त राधा राधा. मला असं वाटतं रात्रंदिवस त्या ठिकाणी फक्त देवाचं भजन चालू आहे महाराज. आणि मला असं वाटतं ज्या दिवशी अखंडितपणे तुमच्या आयुष्यामध्ये भजन त्या ठिकाणी राहील ना महाराज, त्यापेक्षा मोठा आनंद जीवनात कोणताच नाही. महाराज वर्णन करतात देवाचे आपल्यावर उपकार आहे महाराज. काय उपकार आहे? देवाचे पहिले उपकार आहे आपल्यावर. देवाने कोरोनाच्या काळातून वाचून इथपर्यंत आणलं, हे देवाचे पहिले उपकार आहे महाराज. मला असं वाटतं ज्या देवाने सुंदर असणारा हा नरदेह दिला, महाराज वर्णन करतात त्याचे आपल्यावर उपकार आहे. पण एक दिवस त्याचा त्याला परत द्यावा लागणार आहे. देह हा आणला पाचाचा उसना. ज्या देवाने सुंदर असणारा हा नरदेह दिला, एक दिवस त्याचा त्याला द्यावा लागणार आहे. पण वेळीच सावध व्हा, नाही सावध झाले तर आमचं काय जाणार नाही. कबीर महाराज गोड असणारं वर्णन करतात, हा देह कसा हे घर कसं आहे ऐका. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझका आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना हो अगर दिन सुनहरा. अब फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. महाराज वर्णन करतात ज्या दिवशी महाराज यम नेण्याकरता येईल आणि यमाच्या दारात आपण जाल, कारण देवाच्या दारात तर जाऊ शकत नाही महाराज बरोबर.
यमाच्या दारात आपण जाल, महाराज वर्णन करतात, यम तुम्हाला आयुष्यात केलेल्या कर्माचा हिशोब विचारेल. काय केलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? आपण सांगायचं आम्ही लोकांच्या सोयरीकी मोडल्या. दुसरं काय महाराज आहे की नाही? यम तुम्हाला विचारेल, काय विचारेल ऐका, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. जे आयुष्यामध्ये करायचं होतं ते तू आयुष्यात केलं नाही. नको असणाऱ्या गोष्टीच्या त्या ठिकाणी मला असं वाटतं आहारी गेला आणि त्याचा परिणाम असा झाला, जीवन हे दुःखाला कारणीभूत ठरलं. आणि मी सांगत असतो की त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी आपली जागा विसरला महाराज. आपण कसं वागावं, कसं जीवन जगावं, अगदी मला असं वाटतं की माणूस काही प्रमाणात त्या ठिकाणी आपलं वागणं विसरला, आपलं जगणं विसरला. आणि जे आपल्याला पाप, जो अधर्म आज आपल्या डोळ्याने बघायला मिळतो महाराज, मी सांगत असतो की संतांचे प्रमाण आहे महाराज. आज त्या ठिकाणी मला असं वाटतं मदिरापान असेल, मांसाहार असेल, या गोष्टी आपल्या नाही महाराज, पण तरी सुद्धा 100% प्रमाणात आपल्याला बघा तुम्ही महाराज. आज त्या ठिकाणी मला असं वाटतं अवघड परिस्थिती, आपल्या हिंदू धर्माची एकच अवघड परिस्थिती कोणती बाबा, मी सांगत असतो की आपल्या हिंदू समाजातील 80% हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. बरोबर, 80% हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे महाराज. मी सांगत असतो 8वी 9वी 10वीचे पोरं सुद्धा मोकळ्या मनात 90 आणायला लागली. बरोबर आहे का? तुमच्याकडे कोणी पियत नाही ते चांगलं आहे महाराज. हा, मला असं वाटतं तुम्ही हसली म्हणजे दालमे कुछ काला आहे हा ना. मी अवघड परिस्थिती बरं का, हे मी मनाचं बोलत नाही महाराज. 8वी 9वी 10वीचे मुलं सुद्धा दारू प्यायला लागले पहिल्या काळामध्ये. ऐका, पहिल्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये बरं का बाबा, तुमच्या काळामध्ये सुपारीचं त्या ठिकाणी मला असं वाटतं खाण जरी खायचं असेल, सुपारीचा दाना जरी खायचा असेल तर लोक 100 वेळा विचार करायचे. बरोबर, आता दारू पिणं हे नॉर्मल झालं महाराज. हां, मी सांगत असतो कोणाचा वाढदिवस असू द्या, लग्नाचा वाढदिवस असू द्या, आणि आता वाढदिवस तर सगळेच साजरे करायला लागले लोक बरं का. आता कोणताच वाढदिवस सोडला नाही महाराज, कुत्र्याचे सुद्धा वाढदिवस साजरे करायला लागले. हां, मी सांगत असतो. आणि प्रत्येक मला असं वाटतं उत्सव हा व्यसनाशिवाय आता पूर्ण होत नाही महाराज. ही अवघड परिस्थिती बरं का, मी मनाचं बोलत नाही. लग्न मुस्लिम समाजामध्ये सुद्धा होतात आणि हिंदू धर्मात सुद्धा होतात. फरक इतकाच आहे, मुस्लिम समाजातले लग्न सकाळी 10च्या आतमध्ये लागतात. बरोबर, 10च्या आतमध्ये त्यांचे लग्न लागतात, आपल्याला माहीत सुद्धा होत नाही. आपलं लग्न दुपारी 12चं असतं आणि सायंकाळी 6ला लागतं महाराज. हे फक्त व्यसनाचं प्रमाण आहे. मला असं वाटतं जो अधर्म महाराज वर्णन करतात, मांस खाऊन या हौस करी, जो अधर्म, जे पाप आज आपण त्या ठिकाणी महाराज आपल्या त्या ठिकाणी शरीराने करतोय, हा मला असं वाटतं हा अधर्म त्या ठिकाणी देवाला सुद्धा सहन होत नाही. हे पाप धरणी मातेला सुद्धा सहन होत नाही महाराज. ज्या पद्धतीचा अधर्म सध्याच्या काळामध्ये चालू आहे महाराज वर्णन करतात, त्याच पद्धतीचा अधर्म मला असं वाटतं की द्वापार युगामध्ये सुद्धा सुरू होता. दैत्य त्या ठिकाणी मातले, सज्जनांना त्रास होऊ लागला. हा, दुर्जनांचा त्या ठिकाणी जिकडे तिकडे सुळसुळाट झाला. आणि मला असं वाटतं ज्या वेळेला धर्माला ग्लानी निर्माण होते, धर्मावर संकट निर्माण होतं, मला असं वाटतं धर्माचं रक्षण करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता परमात्मा हा अवताराला येत असतो. धर्म रचावया अवतार घेतले, धर्म रचावया अवतार घेतले.
राईट आहे, सर्वांनी टाळी वाजवा. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाडीसी भक्त गोड चाल म्हटली बरं का गुरुजी. हा गाणं लक्ष देणं माझ्या पण भारी वाटलं बरं का. बघायचं काम नाही मला. मला असं वाटतं अशी गुणवान मंडळी असल्याच्या नंतर मजा येते कीर्तन महाराज. आणि मी सांगत असतो हाच खरा आनंद आहे महाराज. हा दुसरा आनंद काय नाही तर कोंडू कोंडून धरणं जीव असं चाललंय महाराज सगळं बरं का. आहे का नाही. हा खरा आनंद आहे. आणि महाराजांनी सांगितलं पूर्ण गाव त्या ठिकाणी भजन प्रेमी, हा गायन प्रेमी गाव. आणि आनंद वाटतो बरं का असं वातावरण असल्याचं. सिस्टम सुद्धा एकच नंबर बरं का. बघायचं काम नाही. ऐका. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महाराज वर्णन करतात धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश. नवे नवे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा संहार करतो. आणि ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकांमध्ये त्या ठिकाणी पाप वाढल्या जाते, पापाचा भार त्या ठिकाणी वाढला जातो. मला असं वाटतं की पृथ्वी मातेला धरणी मातेला सुद्धा ते पाप सहन होत नाही महाराज. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांग तसे. पृथ्वी माता त्या ठिकाणी महाराज रडू लागले. अंतकरण त्या ठिकाणी द्रवून आलं आणि आपल्या अंतकरणातलं गारानं हे ब्रह्मदेवापाशी मांडलं. सांगितलं देवा मला आता या पापी लोकांचा भार सहन होत नाही. या पापी लोकांचं त्या ठिकाणी मला अत्याचार सहन होत नाही. यांनी केलेलं पापाचं त्या ठिकाणी ओझं आता मला सहन होत नाही. माझी विनंती आहे या पापातून या ओझ्यातून त्या ठिकाणी माझी मुक्तता करावी. हा भार त्या ठिकाणी हलका करावा. देवाने सांगितलं काळजी करू नका. ब्रह्मदेवाने हा प्रस्ताव त्या ठिकाणी महाराज भगवान विष्णूंच्या कानापर्यंत पोहोचवला. तिन्ही देव त्या ठिकाणी बसले महाराज. भगवान शंकर असेल, विष्णू असेल, ब्रह्मदेव असेल. आणि विचार केला अवताराला यायचं. मग कसं अवताराला यायचं. ज्या शेषावर त्या ठिकाणी शयन केलं होतं शेषाला सुद्धा आज्ञा केली तुम्हाला सुद्धा अवताराला यावं लागेल. पण शेषानं सांगितलं देवा अवताराला येणार नाही. कारण का मागच्या अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो म्हणजे लहान भाऊ झालो आणि शेविले अरण्य तुम्हा सवे. 14 वर्षाचा वनवास मी तुमच्यासोबत सहन केला. बरं 14 वर्षाचा वनवास सहन केला असं काही नाही. 14 वर्षाचा उपवास सुद्धा सहन केला. उपवास सहन केला असं पण नाही. 14 वर्ष अनवाणी पायाने त्या ठिकाणी वनवास भोगला मी. 14 वर्ष ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये केल्या. त्याच वेळेला माझ्या हातून इंद्रजित मेला. बरोबर. मला असं वाटतं देवा एवढा त्रास मी मागच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी सहन केला म्हणून या जन्मामध्ये मी तुमच्यासोबत अवताराला येणार नाही. पण देवाने सांगितलं काळजी करू नका. आता तू वडील होई बा सर्वज्ञ पाळीनं मी आज्ञा. सांगितलं काळजी करू नका. आता तुम्ही मोठे भाऊ व्हा मी लहान भाऊ होईल. तुम्ही सांगितलेल्या आज्ञेचं मी पालन केल्याशिवाय राहणार नाही. आणि अवताराला यायचं ठरलं महाराज. कसं अवताराला यायचं काय अवताराला यायचं सर्व गोपाळांना त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रकारची आनंदाची अनुभूती प्राप्त झाली. महाराज वर्णन करतात कंसासारखा दैत्य त्या ठिकाणी मातलेला होता. गोकुळवासियांच्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महाराज दुःखच होतं. कारण का तर मला असं वाटतं नंदराजाच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी आनंदाचा क्षण त्या ठिकाणी प्राप्त झाला नव्हता. आणि मला असं वाटतं मथुरेमध्ये कंस त्या ठिकाणी मातलेला होता. मग काय करावं अवताराला कसं यायचं काय यायचं सांगितलं. देवकी मातेच्या उदरात त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रवेश करणार आणि त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये माझा जन्म होणार. सांगितलं देवा आम्ही त्या ठिकाणी तुमच्या स्वागताची तयारी करतो. मला असं वाटतं महाराज वर्णन करतात ज्या देवकी मातेच्या उदरातून त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला येणार होती त्या देवकी मातेने सुद्धा भगवंताला प्राप्त करण्यासाठी अनेक जन्माची त्या ठिकाणी सायास केली होती, साधना केली होती. महाराज वर्णन करतात की ज्या वेळेला कंस त्या ठिकाणी देवकी मातेला त्या ठिकाणी महाराज रथामध्ये बसवलं आणि अंतकरणामध्ये आनंद होता. आणि मला असं वाटतं कंसाचं आणि वसुदेवाचं त्या ठिकाणी मैत्रीचं नातं होतं महाराज. किती मैत्रीचं नातं होतं. विश्वास होता महाराज त्या ठिकाणी कंसाचा वसुदेवावर. जे मैत्रीचं नातं मला असं वाटतं कवी कलशांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. तेवढंच नातं तेवढंच प्रेम तेवढा जिव्हाळा मला असं वाटतं कंसाचा आणि वसुदेवाचा होता महाराज. अंतकरणातून विश्वास होता. आपण जर त्या ठिकाणी राक्षस असलो तर आपला मित्र त्या ठिकाणी मला असं वाटतं हरिभक्त आहे. आपला मित्र त्या ठिकाणी मला असं वाटतं देवाचं भजन करणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी आपल्या बहिणीच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की देवकीचा हात त्या ठिकाणी वसुदेवाच्या हातामध्ये दिला आणि महाराज वर्णन करतात विवाह सोहळा त्या ठिकाणी थाटामाटामध्ये संपन्न होणार. देवकी मातेला त्या ठिकाणी रथामध्ये बसवलं. वसुदेव सुद्धा त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं रथामध्ये बसले आणि रथाचं सारथ्य करण्याकरता कंस त्या ठिकाणी रथ हाकतोय. मला असं वाटतं आनंदामध्ये थाटामाटामध्ये ते त्या ठिकाणी वरात निघलेली आणि ह्या आनंदाच्या क्षणामध्ये काही प्रमाणामध्ये दुःखाचा प्रसंग निर्माण झाला. कोणता. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. सांगितलं अरे कंसा ज्या बहिणीची तू एवढी थाटामाटामध्ये वरात काढतोय
त्याच बहिणीच्या उदरातून जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुला मारणार आहे. हा महाराज त्या ठिकाणी काही काळ त्या ठिकाणी स्तब्ध झाला, शांत झाला आणि विचार करू लागला, अरे ज्या बहिणीला आपण एवढं लाडकोडाने वाढवलं, नवे एवढं त्या ठिकाणी आपल्या बहिणीचे आपण लाडकोड त्या ठिकाणी पुरवले, एवढं त्या ठिकाणी प्रेमाने आपण त्या ठिकाणी बहिणीला आतापर्यंत त्या ठिकाणी वागवलं, आणि त्याच बहिणीच्या उदरातून जर जन्माला येणारा पुत्र आपला वध करणारा असेल, आपल्याला मारणारा असेल, तर त्या बहिणीला संपवलेलं त्या ठिकाणी काय वाईट आहे. हा मागचा पुढचा विचार न करता महाराज वर्णन करतात, घेऊन या खडग माराया धावला. तेवढ्याच काळामध्ये रागाच्या भरामध्ये तलवार काढली आणि मारण्यासाठी धावला. पण वसुदेव त्या ठिकाणी मध्ये आले आणि सांगितलं, अरे कंसा काय पाप करतोस, स्त्री भ्रूण हत्या, नवे मला असं वाटतं बहिणीला मारलेलं पातक तू फेडणार कुठं, काळजी करू नको, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, हा काळजी करू नको, जेवढे मुलं जन्माला येतील ते सर्व मुलं मी तुझ्या स्वाधीन करेल, आम्हाला बंदी खाण्यामध्ये बंदिस्त ठेव. आणि विश्वास होता महाराज वसुदेवावर. मला असं वाटतं वसुदेव आणि देवकी दोघांना सुद्धा बंदी खाण्यामध्ये बंदिस्त ठेवलं. आणि महाराज वर्णन करतात, काही दिवसांचा कालावधी गेला आणि मला असं वाटतं की देवकी मातेला त्या ठिकाणी महाराज दिवस गेले, 9 महिने 9 दिवस परिपूर्ण त्या ठिकाणी झाले आणि सुंदर असणारं पहिलं बालक त्या ठिकाणी जन्माला आलं. राग आला कंसाला, विचार केला, अरे आपल्याला मारणारा त्या ठिकाणी देवकीच्या उदरातून जन्माला येणार आहे. आणि रागाच्या भरामध्ये बंदी खाण्यामध्ये गेला महाराज. आणि बंदी खाण्यात गेल्याच्या नंतर बघितलं देवकीच्या हातामध्ये ते लेकरू, तिच्या अंतकरणात त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी अगदी अंतकरण द्रवून आलं, दुःख निर्माण झालं, डोळ्यातून त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं अश्रू त्या ठिकाणी बाहेर पडू लागले. हातामधलं लेकरू त्या ठिकाणी कंसाच्या हातामध्ये दिलं आणि कंसाने त्या लेकराकडे बघितलं महाराज, त्या मुलाकडे बघितलं, त्या लेकराकडे बघितल्याच्या नंतर त्याच्या अंतकरणात सुद्धा दया निर्माण झाली महाराज, अंतकरणात वात्सल्य भाव निर्माण झाला. विचार करायला लागला, अरे आपल्याला मारणार हा 8वा जन्माला येणार आहे, मग पहिल्या मुलाने आपलं काय केलं, कल्पना करा. मी सांगत असतो बरं का, आता विषयाला म्हणून सांगून जातो, ऐका. कंसाच्या अंतकरणात दया निर्माण झाली महाराज, कशाबद्दल, की पहिल्या मुलाने आपलं काय केलं. आणि मी सांगत असतो महाराज, कंसाने लेकरं मारले पण ते जन्माला आल्याच्या नंतर मारले, बरोबर आहे का. कंसाने लेकरं मारले बाबा, पण ते जन्माला आल्याच्या नंतर मारले. आता फुटाफुटावर कंस महाराज, बरोबर आहे का. आता काही जणांना आपल्या बोलण्याचा राग येत असेल, पण खरं बोलतो महाराज नारदाच्या गादीहून. मला असं वाटतं हे जर आपण पातक जर करत असेल ना, या पापाचं क्षालन कुठंच नाही बरं का. हे पाप कुठंच फिटणार नाही महाराज. कल्पना करा, कंसाच्या अंतकरणात दया निर्माण झाली महाराज, पण देवदेवतांनी विचार केला, अरे जर कंसाच्या पापाचा घडा भरला नाही, जर कंसाच्या हातून पातक घडलं नाही, तर भगवान परमात्मा हा अवताराला येणार नाही. मग काय करावं, पुण्य सारावया भेटे देवऋषी. नारद महर्षींना पाठवलं. नारायण त्या ठिकाणी भजन करत नारद महर्षी कंसाच्या दरबारात आले आणि सांगितलं, अरे कंसा हे काय करतोस, तुला मारणार 8वा जन्माला येणार आहे, पण तो कोणत्या नंबरने कोणत्या क्रमांकाने जन्माला येणार हे थोडं सांगितलेलं आहे. तो पहिला येणार आहे का दुसरा येणार आहे. कमळाचं फुल हातामध्ये दिलं, सांगितलं ह्या 8 पाकळ्या मोज, कोणत्याही पाकळीपासून मोजलं तर 8वाच भरत होता महाराज. सांगितलं आता काय करायचं तू तुझं बघ. आणि काही जण असेच असते महाराज, ते फक्त कळ करून देतात, पण नारदांनी जी कळ लावली ती जगाच्या उद्धाराची होती महाराज बरं का. आपली कळ म्हणजे लोकांचं घर मोडायची कळ आहे की नाही. ऐका, नारदांनी सांगितलं त्या ठिकाणी हे काय करतोस. राग आला महाराज कंसाला, विचार केला, खरंय आपल्याला मारणार जर त्या ठिकाणी पहिल्या नंबरने जर जन्माला आला तर काय करावं. म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटतं रागाच्या भरामध्ये बंदी खाण्यात गेला. पहिलं लेकरू त्या ठिकाणी घराघरा फिरवलं, महाराज शिडीवर आपटलं. महाराज वर्णन करतात, पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, असं करता करता 6 मारी दुराचारी 6 लेकरं त्या ठिकाणी कंसाने मारले. आणि 6 लेकरं मारल्याच्या नंतर 7वा गर्भ योगमाया त्या ठिकाणी रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन प्रवेश केला. आता 8वा जन्माला येणार. सर्वत्र त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं, सर्वत्र त्या ठिकाणी प्रसन्न वातावरण निर्माण झालं. जिकडे पाहावे तिकडे त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आनंद होता. भगवान परमात्मा जन्माला येणारे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या अंतकरणात आनंद निर्माण होईल, याच्यात काही नवल नाही. महाराज वर्णन करतात, मयूरादी पक्षी नृत्य करिता ती, नदी वाहता ती दोही थड्या. पशु पक्ष्यांच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण झाला. यमुना मैया असेल त्या ठिकाणी नद्यांच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण झाला, त्या सुद्धा दुथड्या भरून वाहू लागल्या. आणि मला असं वाटतं परमात्मा अगदी 8व्या रूपाने त्या ठिकाणी अवतीर्ण होणार होता. 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले आणि भगवान परमात्मा मला असं वाटतं की बंदी खाण्यामध्ये नवे मथुरेमध्ये अगदी कारागृहामध्ये रात्रीच्या वेळेला. आणि महाराज बघा तुम्ही, भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि भगवान रामाचा जन्म खूप साम्य आहे बरं का. किती साम्य मी सांगत असतो. जर भगवान प्रभू रामचंद्रांचं जर अवतार कार्य बघितलं तर भगवान प्रभू रामचंद्र हे दुपारी 12 वाजता जन्माला आले, बरोबर, दुपारी 12 वाजता जन्माला आले आणि ते राजमहालात जन्माला आले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता जन्माला आले आणि कारागृहात जन्माला आले. मला असं वाटतं जेलमध्ये जन्माला आले बरं का. म्हणून जेलमध्ये जे माणसं जन्माला येते ते साधारण नसते महाराज.
कल्पना करा. मला असं वाटतं कारागृहात जन्माला आले त्याच्या पुढेही सांगण्याचा प्रयत्न करेल. एक राजमहालात, एक कारागृहात, एक दुपारी, एक संध्याकाळी. मला असं वाटतं आपण जर त्यांच्या आणखी अवताराचं जर साम्य बघितलं तर भगवान प्रभू रामचंद्र एक बाणी, एक पत्नी आणि एक वचन. इथं कुठल्याच प्रकारची महाराज त्या ठिकाणी मर्यादा नाही बरं का. हा परिपूर्ण अवतार आहे महाराज. इथं कुठलीच मर्यादा नाही. इथं 16,108 बायका आहे महाराज, बरोबर. आणि 16,108 बायका असून सुद्धा भोग भोगुनी ब्रह्मचारी महाराज वर्णन करतात. मला असं वाटतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि रामाचा अवताराचं साम्य. रात्रीच्या त्या ठिकाणी 12 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या उदरातून त्या ठिकाणी महाराज अवतीर्ण झाले आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि प्रत्येकाच्या मुखातून एक गजर बाहेर पडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो, 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी मातेने हात जोडले, सांगितलं देवा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली, तुला कोण माझा मुलगा म्हणेल. मग काय करावं. लहान हो. लहान झाला देवा, लहान होऊन चालणार नाही, तुला रडावं लागेल. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी. भक्ताच्या अंतकरणातला भाव त्या ठिकाणी भगवंताने जाणून घेतला. लहान झाला महाराज, रडायला लागला आणि रडायला लागल्याच्या नंतर मला असं वाटतं देवकी मातेच्या अंतकरणावर त्या ठिकाणी मायेचं आवरण निर्माण झालं आणि विचार करू लागली, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. सांगितलं माझ्या त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी कुठंतरी नेऊन त्या ठिकाणी माझ्या कृष्णाला लपवा. जर त्या ठिकाणी कंसाच्या कानावर जर ही बातमी गेली तर त्या ठिकाणी माझ्या लेकराला मारल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताने सांगितलं काळजी करू नका, मी त्या ठिकाणी मरण्यासाठी नाही आलेलो तर मारण्यासाठी आलेलो आहे. टेन्शन घेऊ नका. एक काम करा. काय करा. मजने गोकुळाला महाराज वर्णन करतात. भगवान परमात्म्याने आज्ञा केली, सांगितलं मला नंद राजाच्या घरी घेऊन जा. माया त्या ठिकाणी जन्माला आलेली, तिला त्या ठिकाणी इथे घेऊन या. मला असं वाटतं की वसुदेवाने महाराज एका टोपलीमध्ये भगवंताला घेतलं आणि मनसी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ किंवा उचलेला कमळापती पायीची बंधने गळती. त्या ठिकाणी महाराज रक्षपाळांना झोप लागली, बंधनं त्या ठिकाणी गळून पडली. दरवाजे उघडू लागले आणि वसुदेव त्या ठिकाणी भगवंताला घेऊन त्या ठिकाणी त्या कारागृहाच्या बाहेर आले. बघितलं यमुना मैया दुथडी भरून वाहते, कारण यमुना मैयाला सुद्धा भगवंताच्या दर्शनाची आश लागली होती. महाराज प्रवेश केला यमुना मैयामध्ये. अगोदर पाणी कमरा इतकं होतं, नंतर छाती इतकं आलं. महाराज नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. देवाने विचार केला, अरे आपल्या बापाची फजिती करण्यात काही मजा नाही, काय करावं. मला असं वाटतं की यमुना मैयाला त्या ठिकाणी महाराज दर्शन दिला. पूर चढला अचाट त्याशी लाविला अंगुष्ट, डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढला आणि यमुना मैयाला दर्शन दिलं. दुभंगली यमुना मैया. जाण्यासाठी रस्ता त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं मोकळा केला. मला पलीकडच्या तीरावर गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला. यशोदेजवळ त्या ठिकाणी महाराज माया जन्माला आली होती. त्या ठिकाणी माया ठेवली. मला असं वाटतं भगवंताला ठेवलं आणि माया डोक्यावर घेतली आणि पुन्हा त्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला कारागृहामध्ये प्रवेश केला. कंसाच्या कानावर ही बातमी पोहोचली. कंस त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं कारागृहामध्ये आला. रागाच्या भारामध्ये होता. महाराज वर्णन करतात की कंसाने त्या ठिकाणी ती मुलगी हातामध्ये घेतली आणि विचार करू लागला, आपल्याला मारणारा हा 8वा जन्माला येणार होता, पण ही 8वी. पण विचार केला 8वी असो किंवा 8वा असो, घराघरा फिरवली महाराज. तुझं लागी वधी उपजला. मजा आधी सांगितलं, अरे कंसा मला काय मारतोस, मला मारण्याच्या अगोदर तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे, काळजी करू नको. मला असं वाटतं की अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली, भय निर्माण झालं. कृष्ण गोकुळी जन्मला
दुष्टा छळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. महाराज वर्णन करतात अंतःकरणामध्ये भय भीती निर्माण झाली आणि इकडे त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर सकाळची वेळ आहे. यशोदा त्या ठिकाणी झोपेच्या अवस्थेमध्ये एक दासी त्या ठिकाणी काम करत असताना यशोदेजवळ आली. बघितलं सुंदर असणाऱ्या बालकाला यशोदेने जन्म दिलेला आहे. सांगितलं यशोदे अगं काय झोपा काढतेस बघ, सुंदर असणाऱ्या मुलाला तू जन्म दिलेला आहे. यशोदा मैया उठून बसली. महाराज त्या बालकाकडे बघितलं, त्या लेकराकडे बघितलं. अंतःकरणामध्ये आनंद प्राप्त झाला. अंतःकरणातला आनंद गगनात मावेन असा झाला. हळूहळू ही गोष्ट त्या ठिकाणी पूर्ण नंदराजाच्या वाड्यामध्ये पसरली. ब्रह्ममुहूर्ताची वेळ सकाळ झाली आणि जवळपास त्या ठिकाणी मला असं वाटतं सर्व गोपाळ सर्व गवळणी सर्वांनी त्या ठिकाणी नंदराजाच्या दारासमोर त्या ठिकाणी गर्दी केली. महाराज अंतःकरणामध्ये आनंद प्राप्त झाला. अंतःकरणामध्ये सुखाची प्राप्ती झाली. सुखाची प्राप्ती का झाली तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी महाराज परमात्मा प्राप्त झाला. चिंता नावाची दासी त्यांच्या आयुष्यातून पळून गेली. चिंता ते पळाली गोकुळा बाहिराची. चिंता नावाची दासी अंतःकरणातून पळून गेली आणि महाराज वर्णन करतात भगवंताने त्या ठिकाणी गोकुळामध्ये प्रवेश केला, अवतीर्ण झाला, प्रगट झाला. आणि मला असं वाटतं भगवान परमात्मा गोकुळवासियांच्या जीवनामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये किती आनंद प्राप्त झाला त्या आनंदाचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलं. जय हो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोड प्रमाण दिलं महाराजांनी बरं का. मी रात्रभर प्रवास केलेला आहे महाराज. पूर्ण रात्र प्रवासातच फक्त बाबा 1 तास झोपलेलो आहे बरं का. रात्री कीर्तन होतो विदर्भात. महाराजांना माहिती आहे सिंदखेड राजा मातृतीर्थ मासाहेब जिजाऊंचं माहेर बरं का. ऐका महाराज वर्णन करतात भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, प्रगट झाले, अवताराला आले आणि सर्व गोकुळवासियांच्या जीवनामध्ये किती आनंद प्राप्त झाला तर अंतपार नाही लेखा. त्यांच्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. हळूहळू करता त्या ठिकाणी सर्व गोपाळांची सर्व गवळणींची त्या ठिकाणी दाटी निर्माण झाली भगवंताला पाहण्यासाठी. एक एक गवळण त्या ठिकाणी पुढे जाऊ लागले महाराज भगवंताला बघण्यासाठी. आणि प्रत्येक गवळण त्या ठिकाणी प्रत्येक गवळणीला बोलू लागले का ग देव दिसतो तरी कसा. महाराज वर्णन करतात की गवळण त्या ठिकाणी संवाद करत असताना कशा पद्धतीने संवाद करू लागले त्याचं वर्णन आलेलं आहे. ऐका गवळण झाला यशोदेला
असल्यावर काय बघायचं काम आहे का? विशेष नाही. ऐका, महाराज वर्णन करतात प्रत्येक गवळण त्या ठिकाणी एकमेकाशी संवाद करू लागली. का ग? यशोदेच्या घरी त्या ठिकाणी मला असं वाटतं भगवंताने जन्म घेतलेला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा अवताराला आलेला आहे. आणि इकडे त्या ठिकाणी महाराज कंसाच्या दरबारामध्ये भय भीती त्या ठिकाणी निर्माण झाली. महाराज वर्णन करतात की भगवंताला पाहण्यासाठी त्या ठिकाणी गवळण त्या ठिकाणी दाटी तर करूच लागल्या. पहिली गवळण देवाला पाहण्यासाठी गेली आणि बाहेरची गवळण जी उभा होती ती गवळण बघून आली. बाहेरच्या गवळणीने विचारलं, का ग देव दिसतो तरी कसा? तिने सांगितलं, त्याला बघितल्याच्या नंतर मी माझी जात विसरले, कुळ विसरले. या की कुळ माझे, या की कुळ माझे गेले हरपोनी, या की कुळ माझे, या की कुळ माझे गेले हरपोनी, या की कुळ माझे, या की कुळ माझे गेले हरपोनी, या की कुळ माझे, या की कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वासुनी, श्रीरंगा वासुनी, किती हो शिकवाल, किती हो शिकवाल मग वेळा वेळा, किती हो शिकवाल, किती हो शिकवाल मग वेळा याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचुनी अनुने, श्रीरंगा वाचुनी अनुने, श्रीरंगा वाचुनी अनुने, याती कुळ माझे गेले हरपोनी. ती गवळण बोलायला लागली, का ग देवाला बघून आल्याच्या नंतर काय त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली. सांगितलं, मी माझं जात विसरले, कुळ विसरले. पुन्हा दुसरी गवळण पाहण्यासाठी गेली आणि ती गवळण सुद्धा वर्णन करू लागली. ऐका, रूप सुकुमार,
परमात्मा कसा आहे तर सावळ्या रंगाचा आहे महाराज. मला असं वाटतं की प्रत्येक गवळण आपापल्या पद्धतीने देवाचं वर्णन करू लागली आणि इकडे कंसाच्या दरबारामध्ये मिटिंग बसली महाराज. कशाची मिटिंग? लेकरं बोलू नका, ऐका. कंसाच्या दरबारामध्ये मिटिंग बसली. मला मारणारा 8वा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे, अवताराला आलेला आहे. मग त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. आणि त्या मिटिंगमध्ये पहिली नेमणूक करण्यात आली कोणाची? देवबाप्पाची, म्हणजे ब्राह्मण. मला असं वाटतं मामळ भट. बरोबर बाबा? अगदी मला असं वाटतं की नाही, पहिले भट पाठवले होते बाबा, नंतर पुतना पाठवले आहे ना. मला असं वाटतं की भटांना पाठवलं आणि मला असं वाटतं की त्यांनी बघितलं आणि सांगितलं त्या ठिकाणी याचं भविष्य त्या ठिकाणी वर्णन करत असताना सांगितलं, हा अभद्र आहे, त्या ठिकाणी पापी, दुराचारी, याला मारून टाका. जोपर्यंत देवाला नाव ठेवलं तोपर्यंत महाराज देवाने सहन केलं. पण त्या ठिकाणी यशोदा माता बोलू लागली. आताच त्या ठिकाणी गर्गमुनी येऊन गेले आणि त्यांनी चांगलं भविष्य केलं. त्यांनी सांगितलं त्या गार्ग्याला काय कळतं. बघा तुम्ही बरं का महाराज, मला असं वाटतं तुम्ही देवाला कितीही शिव्या दिल्या तर देव त्या ठिकाणी मला असं वाटतं तुम्हाला एक वेळ माफ करेल महाराज. देवाला कितीही त्या ठिकाणी तुम्ही भांडण केलं, देवाला कितीही नाव ठेवली तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं एक त्या ठिकाणी मला असं वाटतं देव तुमच्यावर त्या ठिकाणी कोप त्या ठिकाणी करणार नाही. पण ज्या दिवशी मला असं वाटतं एखादा भक्त असेल, संत असेल, महात्मा असेल, एखाद्या महात्म्याला जर त्या ठिकाणी तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर ते देवाला सहन होत नाही बरं का. गर्गमुनींना नाव ठेवण्याचा प्रयत्न केला, रागाला महाराज देवाला. सर्व त्या ठिकाणी घराच्या बाहेर गेले आणि मारण्याचा त्या ठिकाणी महाराज कट रचला होता. पण महाराज वर्णन करतात की देवाने जेवढे काही त्या ठिकाणी मला असं वाटतं अवजार त्या ठिकाणी महाराज घरामध्ये होती, नंदराजाच्या वाड्यामध्ये सर्वांना आज्ञा केली आणि सांगितलं की तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी सेवा करा देवबाप्पाची. आणि महाराज वर्णन करतात, विटंबिला भट दिला पाठीवर पाठ. प्रत्येक जण त्या ठिकाणी मुसळ असेल, पाठ असेल महाराज. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मला असं वाटतं की भटांची सेवा करू लागला बरं का. आणि एवढी फजिती झाली महाराज वर्णन करतात. भटाला त्या ठिकाणी मला असं वाटतं देवाने एका फुंकरमध्ये त्या ठिकाणी मला असं वाटतं कंसाच्या दरबारामध्ये येऊन पडला आणि पुन्हा दरबार भरला महाराज. दरबार भरल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. ती होती पुतण्याची महाराज. त्या पुतण्याने सांगितलं की कंसा, कृष्णाला मारायचं काम हे काही देवबाप्पाचं काम नाही, ते आमच्यासारख्याचं काम आहे. हे कुठं ब्राह्मणाला जमणार आहे का? काळजी करू नको तू, मी जाते आणि मारून येते बरं का. मी जाते आणि मारून येते महाराज. आणि गेली त्या ठिकाणी मला स्वतः पुतना. पण त्या ठिकाणी जाता असताना कंसाने सांगितलं की पुतना काळजी करू नको, जर तू त्या ठिकाणी कृष्णाला मारून आली तर मारून आल्याच्या नंतर मी तुला अर्धराज्य दान देईल. जर खरंच तू त्याला जर मारलं तर अर्धराज्य दान देईल. मामळ भट एका कोपऱ्यात बसलेला होता. मामळ भट म्हणत होता, कंसा पूर्ण अर्धराज्य नाही, पूर्ण राज्य देऊन टाक. बरोबर, पूर्ण राज्य देऊन टाक, कारण ती परत येतच नाही. त्याच्या दरबारात गेली की ती परत येतच नाही, काळजी करू नको. पण मला असं वाटतं पुतण्याने सांगितलं काळजी करू नको दादा, एकतर त्याला मारून येईल नाहीतर मरून येईल, टेन्शन घेऊ नको. गेली महाराज, ती गेली. मला असं वाटतं की स्तनामध्ये विष भरून गेली. अनेक असणारी लेकरं त्या ठिकाणी त्या पुतणीने मारली आणि नंदराजाच्या वाड्यापर्यंत आली. वाड्यापर्यंत आल्याच्या नंतर महाराज बघितलं देवाचं सुंदर असणारं स्वरूप. ओळख दिली त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं यशोदेला आणि देवाला त्या ठिकाणी मांडीवर घेतलं. काही वेळ त्या ठिकाणी बघतच राहिली महाराज. अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी तो परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. पण नंतर त्या ठिकाणी पुन्हा जागृतीवर आली. विचार केला आपण याला मारण्याकरता आलेलो आहे. आणि मला असं वाटतं चरित्राचा भाग सर्वांना माहिती आहे महाराज. अगदी मला असं वाटतं भगवंताने अगोदर दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, नंतर पंचप्राण, विष, अगदी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मला असं वाटतं शोषून घेतल्या. आणि पुतणीला सुद्धा त्या ठिकाणी महाराज सायुज्यता नावाची मुक्ती प्रदान केली बरं का. पुतणीला सुद्धा मारलं. आणि मला असं वाटतं असं करता करता महाराज वर्णन करतात, काग बगारी ठामारिले बाळपणी अवघी दैत्य झाली राक्षस भगवंताने बालपणामध्येच त्या ठिकाणी मारले महाराज. आता भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ राहिले, रांगू लागले. आणि रांगत असताना त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात कशा पद्धतीने त्या ठिकाणी खोड्या करू लागले, कशा पद्धतीने रांगू लागले. नंदराजाच्या वाड्यामध्ये त्याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. ऐका, तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत.
गवळण जसवंती पै सांगे आली कृष्णाचे मागे येणे ने ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. परमात्मा त्या ठिकाणी हळूहळू रांगू लागले महाराज. रांगत असताना खोड्या करू लागले. मला असं वाटतं वेळ कमी असल्यामुळे देव हळूहळू त्या ठिकाणी मोठे सुद्धा व्हायला लागले महाराज बरं का. हा मोठे झाले आणि गोकुळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भगवंताने अनेक असणारे गोपाळ त्या ठिकाणी महाराज सवंगडी जमा केली आणि सवंगडी जमा केल्याच्या नंतर भगवंताने खोड्या चालू केल्या महाराज. पण मला असं वाटतं की देवाने आपल्या घरी खोडी करण्यासाठी यावं. देवाने आपल्या घरी दूध असेल, दही असेल, तूप असेल, लोणी असेल खाण्याकरता यावं, चोरी करण्याकरता यावं, ही अपेक्षा नव्हे ही इच्छा गवळणींची सुद्धा अंतकरणात व्हायची महाराज. कारण त्या भगवंताकडे बघितल्याच्या नंतर बघत रावडं एवढा मनमोहक असणारा तो परमात्मा आहे. हा मला असं वाटतं की महाराज वर्णन करतात खोड्या करत असताना त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं काही प्रमाणात गवळणी ह्या त्रस्त झाल्या आणि त्या ठिकाणी गवळणी बोलू लागल्या. पहिली आली धावत याने बाई काय केली मात. मला असं वाटतं पहिली गवळण त्या ठिकाणी धावत आणि सांगितले यशोदे तुझे त्या ठिकाणी कृष्णाचा त्रास आम्हाला सहन होत नाही. मला असं वाटतं सुना असेल आमच्या नाशी येल्या आमच्या सुना आवरी आवरी पुन्हा काना जय हो नासी गेल्या आमच्या सुना आवरी आवरी पुन्हा काना नासी गेल्या आमच्या सुना आवरी आवरी पुन्हा काना नासी गेल्या आमच्या सुना याचा थोडा किती सांगू याचा थोडा किती सांगू माझी पत सिंधू वाटे बाई तुझा लाडका काना जहोराचा गुण वाटे तुझा लाडका काना तुला गुण वाटे काना तुला याच्या खोड्या किती सांगू ग याच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे. सांगितलं यशोदे कुठपर्यंत खोड्या सांगणार आहे. गवळणींच्या अंतकरणामध्ये सुद्धा तो भाव निर्माण व्हायचा महाराज बरं का. आणि भगवंताकडे त्या ठिकाणी मला असं वाटतं बघितल्याच्या नंतर आपण कोणत्या कारणासाठी आलोले ते सुद्धा कारण विसरून जायचे महाराज बरं का. अगदी मला असं वाटतं एक दिवस गवळणींनी त्या ठिकाणी मोर्चा काढला महाराज आणि सांगितलं यशोदे आता कृष्णाचा त्रास आम्हाला सहन होत नाही. एक एक गवळण येऊ लागली आणि सांगू लागली कृष्णा तू एवढा त्रास देतोय एवढं तुझ्या घरी दही तूप लोणी सगळ्या गोष्टी आहे मग आमच्या घरी काय येतोस. पण देवाने सांगितलं सर्व गोपाळांची त्या ठिकाणी तब्येती बघितल्या सर्व गोपाळांच्या त्या ठिकाणी शरीर बघितलं आणि सांगितलं एवढी त्या ठिकाणी तब्येती यांच्या त्या ठिकाणी विकृत झालेल्या आहे एवढी त्या ठिकाणी खराब झालेले सांगितलं यांच्या तब्येती धष्टपुष्ट व्हाव्या यांच्या त्या ठिकाणी मला असं वाटतं शरीरामध्ये वाढ व्हावी. राक्षसांवर आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर शरीर सुद्धा त्या ठिकाणी सदृढ असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मग तुझ्या घरी एवढे त्या ठिकाणी 9 लक्ष गायी एवढं भरपूर त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी सगळ्या गोष्टी तुझ्या घरी आहे मग आमच्या घरी चोरी करण्यासाठी काय येतो. मग देवाने सांगितलं नेता कधीच आपल्या घरचं खाऊ घालीत नाही. बरोबर आहे ना. नेता कधीच आपल्या घरचं खाऊ घालीत नाही तुमचंच तुम्हाला बरोबर आहे का. सांगितलं काळजी करू नका. सर्व गोपाळांना सांगितलं टेन्शन घेऊ नका यालं तरी यारे लागे. सर्व गोपाळांना समवेत घेतलं महाराज. अगदी मला असं वाटतं भरपूर असणाऱ्या खोड्या केल्या चोऱ्या केल्या आणि यशोदा सुद्धा देवाला समजून सांगित होत्या काय खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा
भारतयाचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको यमुनेची माती काशी काका बाबा खोड्या नको करू माझे बाबा आवाज आहे महाराज बघायचं काम नाही ऐका महाराज वर्णन करतात की यशोदेने त्या ठिकाणी महाराज भगवंताला आवरण्याचं कार्य केलं गवळणी त्रस्त झाल्या आणि त्या ठिकाणी गवळणी यशोदेला बोलू लागले यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कान्हाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे अगं यशोदे गोकुळात राहावं का नाही राहावं कृष्णाला समजावून सांग त्या ठिकाणी महाराज आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एक दिवस यशोदेला प्रचिती आली आणि राग आला महाराज आणि विचार केला की देवाला काहीतरी शिक्षा द्यायची आणि त्या काळामध्ये शाळा होती महाराज शाळा कोणती गायीच्या पाठीमागे जायची आणि यशोदेने सांगितलं कृष्णा आता भरपूर खोड्या केल्या आता तू त्या ठिकाणी इथं गावात राहायचं नाही काय करायचं उद्यापासून रानात जायचं उद्या जाई राणा सगळे घेऊन गोधना सांगितलं उद्यापासून त्या ठिकाणी रानात जायचं सुंदर असणार त्या ठिकाणी दुसरा दिवस उजडला भगवंताला स्नान घातलं महाराज सुंदर त्या ठिकाणी भगवंताला सजवलं मोर पंख त्या ठिकाणी देवाच्या अगदी मला असं वाटतं केसामध्ये खोवला बासुरी त्या ठिकाणी सोबत दिली आणि सर्व अगदी मला असं वाटतं शृंगार देवाचा केला आणि सांगितलं गोपाळांनो माझा कृष्ण माझा देव त्या ठिकाणी लहान आहे नाजूक आहे जवळीच खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा सांगितलं माझा जीवलग असणारा माझा प्राण असणारा माझ्या कृष्णाला सांभाळण्याचा प्रयत्न करा जास्त दूर जाऊ नका जवळच त्या ठिकाणी खेळा अंतकरणापासून त्या ठिकाणी सांगितलं महाराज आणि मला असं वाटतं की दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा गायीच्या पाठीमागे वनामध्ये गेले पण वनात गेल्याच्या नंतर सुद्धा देवाने खोड्या बंद केल्या महाराज गौरीने त्या ठिकाणी मला असं वाटतं की दही दूध तूप लोणी घेऊन त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतं मथुरेला जायच्या तरी सुद्धा देव खोड्या करायचे पण खोड्या करत असताना गौरणींना सुद्धा आनंद वाटायचा कारण का गौरणी सांगायच्या देवाला पाहिल्याच्या नंतर आमच्या अंतकरणामध्ये एवढा आनंद निर्माण झाला एवढी त्या ठिकाणी सुखाची अनुभूती निर्माण झाली देवाला पाहिल्याच्या नंतर काय सुख निर्माण होतं तो परमात्मा आहे कसा तर अंतकरणाला चित्ताला वेधून घेणारे एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेलं आहे ऐका पाहिला 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 नंदाचा नंदन
मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार पाहिला 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 नंदाचा नंद एवढा मनमोहक असणारा तो परमात्मा होता बरं का. एवढा सुंदर असणारा रूपवान असणारा तो परमात्मा होता. आणि मला असं वाटतं की भगवान परमात्मा गायी चारत असताना सुद्धा भरपूर खोड्या केल्या, भरपूर त्या ठिकाणी बदेवाने चरित्र केलं. महाराज वर्णन करतात की भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी सोबत असणारी ती बासुरी, किती सुंदर बासुरी वाजवली महाराज, त्याचं सुद्धा वर्णन बरं.
सर्वांनी बसल्या जागेवर टाळी वाजवा. सब कुछ भूल गई तेरे संसार, सब कुछ भूल गई तेरे संसार. ज्योत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले. आमद ना हो गई बदनाम रे, आमद ना हो गई बदनाम रे, तोरा ना हो गई बदनाम रे, तोरा ना हो गई बदनाम रे. तेरे बिन हो गया मन मेरा पाव रे, तेरे बिन हो गया मन मेरा पाव रे. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली असं महाराज एकदा का मुरली वाजायला लागली ती थांबत नाही महाराज लवकर बरं का. अशी वाजवणारे असल्यावर काय बघायचं काम नाही बरं का. ऐका भरपूर त्या ठिकाणी देवाने बासरी वाजवली. अगदी मला असं वाटतं की भरपूर असणारे खेळ सुद्धा देवाने खेळे. किती खेळ खेळे आता वेळ कमी बरं का, तरी 5 मिनिटाच्या आत सगळे खेळ खेळू. अगदी मंडळींनी सांगितलं होतं बाबा की कीर्तन उशिरा सुरू झालेलं म्हणे की, तर कीर्तन उशिरा जरी सुरू झालेलं असलं तर आपली ही जिल्हा परिषद आहे बरोबर. किती वाजता भरली तर ती टायमातच सुटते महाराज बरं का. तशी काही अडचण नाही. पण मला असं वाटतं सगळे खेळ एका दामात आपल्याला खेळायचे. सर्वांनी प्रतिसाद द्यायचा, सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवायची, भजन करायचं. हा हम पोरा हमामा भजन कर, हम पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, हम पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, 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 हम पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, घुमरी वाजे धमामा. पूरा त्रिगुण
टाळ्या टाळ्या सर्वांनी टाळ्या वाजवा. एका दमात देवाने सगळे खेळ खेळ महाराज बरं का. मला असं वाटतं सर्व गोपाळांनी त्या ठिकाणी एकत्रित झाले सांगितलं देवा आता त्या ठिकाणी दुपार झालेली ऊन जरी नसलं तरी भूक लागलेली आहे की नाही. हां आता तर ऊन पडणारच नाही महाराज पडलं तरी काही वेळापुरतं पडतं फक्त पण ऊन जरी नसलं तरी मला असं वाटतं आता ही भुकाची वेळ झालेली म्हणून काळजी करू नका. देवाने सांगितलं सर्वांच्या गायी एकत्रित करा. मला असं वाटतं सर्वांनी गायी एकत्रित केल्या महाराज. भगवंताने सुद्धा सर्वांवर कृपा केली. महाराज वर्णन करतात सुंदर असणारी बासरी वाजवली आणि सर्व गायी एकत्रित केल्याच्या नंतर गोपाळाने सांगितलं देवा एक गाय आणखी त्या ठिकाणी पाठीमागायची कोणती मनेरी नावाची गाय. हां देवाने सांगितलं तेवढी गाय तुम्हाला सांभाळावंच लागेल पण सांगितलं देवा देवाने सांगितलं काळजी करू नका. मी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ती गायसुद्धा त्या ठिकाणी आकळल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून येते. मला असं वाटतं सर्व त्या ठिकाणी गोपाळ एकत्रित झाले सर्व गायी एकत्रित केल्या आणि सुंदर असणारा तो काला जो काला त्या ठिकाणी मला असं वाटतं वाळवंटामध्ये संपन्न झाला. आज तोच काला आपल्या गावासमोर आपल्या सर्व गावकरी मंडळींच्या अगदी उपस्थितीमध्ये आपल्या त्या ठिकाणी मला असं वाटतं या कुसूर गावामध्ये सुंदर असणाऱ्या त्या ठिकाणी या भगवंताच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला. खांदीभार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. महाराज वर्णन करतात सर्वांना एकत्रित केल्याच्या नंतर शुद्रे उघडल्या. देवाने सांगितलं माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीत आणावे. देवाने सांगितलं देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी माझं पाया वेगळे तुझ्याशिवाय आमच्या आयुष्यात आम्हाला कोणीच नाही म्हणून देवा आम्हाला तुझ्या पायापासून वेगळं करू नको. आणि मी सांगितलं महाराज अगोदर खरोखर आपल्या आयुष्यामध्ये एवढं भजन करावं एवढं चिंतन करावं कारण भजनाशिवाय चिंतनाशिवाय आपल्या आयुष्यात दुसरं काही शिल्लक राहू नये महाराज. कारण का तर माणसाच्या जर आयुष्याचा जर विचार केला तर अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाये. 50 वर्ष झोपीत गेले मध्ये बालपण पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहे का. मग भजन कधी करणार. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेलं आहे अगदी 5 मिनिटाच्या आत कीर्तन शिवेला पूर्णविराम. गोड असणारं वर्णन आलेलं आहे. भजन का महत्वाचं आहे ऐका मी सांगत असतो. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तू लालसा जग हे कोणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी आता त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधीतरी अशी आस
तेवढं भजनाबद्दल प्रेम अंतकरणात निर्माण झालं पाहिजे बरं का. गोड असणारं वातावरण, गोड असणारा हा सोहळा, अगदी मला असं वाटतं जो काला वाळवंटामध्ये संपन्न झाला, भगवंताने सर्वांच्या हातामध्ये काला दिला, सुंदर असणारा तो काला संपन्न झाला. आज तोच काला, तोच पवित्र असणारा दिन त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्याला अनुभवायला मिळतो. अगदी सर्वांच्या अंतकरणात सुद्धा आनंदाचा क्षण. एकदम मोठ्या प्रमाणे सर्वांनी भजन करा. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.